Okay, done. Yes. So in the previous lecture we have started our lesson number 9, that is the last phase of struggle for independence. Okay. त्यामध्ये आपण पाहिलेलं what is the act of 1935. Okay, according to this act what was happened that the working of the British governed provinces will be handed over to the Indian representative. Uh, but these princely states refused to join this federation because त्या ॲक्टमुळे त्यांना जी स्वतःची स्वायत्तता होती ती राहणार नव्हती. ओके. देन वी हॅव स्टडीड अबाउट द प्रोविन्शियल कॅबिनेट्स. द कॅबिनेट मिनिस्टर कॅबिनेट मिनिस्टर सिलेक्ट झाल्यानंतर त्यांनी जे काही युजफुल वर्क होतं लोकांसाठी लाईक पॉलिटिकल प्रिझनर्सला बाहेर काढलं, प्रोहिबिशन ऑफ लिकर, दारूबंदी केली, मेजर अंडरटेकन टू इम्प्रूव्ह कंडिशन ऑफ द दलितांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी मदत केली. ओके. देन क्रिप्स मिशनबद्दल आपण पाहिलेलं. क्रिप्स मिशन, कॅन एनीवन टेल मी अबाउट क्रिप्स मिशन? क्रिप्स मिशन बद्दल कोणी सांगाल का? येस मानसी. Am I audible? येस. During the Second World War, England supported America against Japan. The Japanese forces came closer to the eastern border of India. The cooperation of India became necessary for England to resist the Japanese invasion of India. So the British Prime Minister sent Sir Stafford Cripps to India in March 1942. The Cripps proposal was rejected by the Congress as there was no clear mention of the grant of complete independence. The Muslim League also rejected it as there was no mention of the creation of Pakistan. येस. दिस वॉज ऑल अबाउट दी क्रिप्स मिशन. त्यानंतर आपण पाहिलेलं द सेकंड वर्ल्ड वॉर आहे ना, इंडियन नॅशनल काँग्रेस. यामध्ये आपण पाहिलेलं की त्यावेळेचा जो व्हॉइसरॉय होता लॉर्ड लिंथलिगो याने भारत हे इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील आहे असं क्लेम केलं होतं. त्यांनी घोषणा केली होती आणि ही घोषणा त्यांनी केली होती युरोपातल्या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आपण लढत आहोत असा दावा सुद्धा इंग्लंडने केला होता. ओके. त्यामुळे इंग्लंडने भारताला लगेचच स्वातंत्र्य दिलं पाहिजे अशी मागणी नॅशनल काँग्रेसने केली, पण ही मागणी इंग्लंडने पूर्ण करण्यास नकार दिला. त्यामुळे जे नॅशनल काँग्रेस होते त्यांनी रिझाईन केलं. ओके. देन क्विट इंडिया मुवमेंट, छोडो भारत चळवळ. त्यामध्ये आपण पाहिलं की वर्धा येथे 14 जुलै 1942ला राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतात असणारे ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपवून टाकून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर क्विट इंडिया रिझोल्यूशन म्हणजे छोडो भारत ठरावाबद्दल आपण पाहिलं होतं. क्रांती मैदान इथं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं आणि त्याचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. ओके. आणि इथे या अधिवेशनामध्ये जो वर्धा येथे ठराव मंजूर झालेला तो एकदम पक्का करण्यात येणार होता, म्हणजे त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार होतं. ओके. अँड देन बिगिनिंग ऑफ पीपल्स मुवमेंट, जन आंदोलनाला कशा प्रकारे प्रारंभ झाला. त्यानंतर इंडिव्हिज्युअल सत्याग्रहामध्ये आचार्य विनोबा भावे यांनी कसं सत्याग्रह केला. शिरीष कुमार या एका बालवीराची माहिती सुद्धा आपण घेतली होती. अँड वी हॅव लर्न अबाउट दी अंडरग्राऊंड मुवमेंट म्हणजे भूमिगत चळवळ. यामधील नेत्यांनी काय काय केलं, भूमिगत ते कोणकोणत्या गोष्टी चालवत होते, जसं आझाद रेडिओ सारखी संस्था चालवत होते ज्यामधून पेट्रिओटिक सॉंग्स गायले जायचे, न्यूज ऑफ एज्युकेशन्स ब्रॉडकास्ट केल्या जायच्या जेणेकरून लोकांना जी काही चळवळ चालू आहे तिची माहिती सतत मिळत असायची.
Okay, so today we are going to start with our new topic, that is establishment of parallel government. Am I right? We have done up to this. Yes, am I right? Yes, we are going to start with the fresh topic. This one is right now. Okay. Establishment of parallel government म्हणजेच प्रति सरकारांची स्थापना. At some places in the country, British officers were driven out and the people's government was established. देशाच्या काही भागांमध्ये काय झालं की ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं, त्यांची हकालपट्टी करून पीपल्स गव्हर्नमेंट म्हणजे लोकांचं सरकार स्थापन केलं गेलं. These are called parallel government आणि त्यालाच आपण parallel government म्हणजे प्रति सरकार असं म्हणतो. Parallel government were formed in districts of Midnapur in Bengal, Balia and Azamgarh in Uttar Pradesh and Purnia in Bihar. मग हे जे प्रति सरकार आहेत हे बंगालमध्ये मिदनापूर, बालिया आणि आझमगड हे ठिकाणं आहेत, उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये असणारं पूर्णिया या ठिकाणी या सगळ्या प्रति सरकारांची स्थापना करण्यात आली. प्रति सरकार पॅरलल गव्हर्नमेंट म्हणजे जिथे ब्रिटिश अधिकारी कार्य करत होते त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना काढून टाकण्यात आलं आणि लोकांनी स्वतःचं सरकार स्थापन केलं. In Satara district of Maharashtra in 1942, Kranti Singh Nana Patil brought an end to the British government and established parallel government. मग महाराष्ट्रात सुद्धा असं प्रति सरकार स्थापन करण्यात आलं. 1942 मध्ये महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आणली आणि प्रति सरकाराची स्थापना केली. At Kundal, under the leadership of Krantigrani GD alias Bapu Lad, Tufan Sena was established. बघा, कुंडल येथे क्रांती अग्रणी GD म्हणजेच बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली तुफान सेना स्थापन करण्यात आली. Through its medium, collection of taxes, maintenance of law and order, punishment to criminals, such work was done by the parallel government. मग ही जी तुफान सेना होती हिच्या माध्यमातून काय करण्यात आलं, ज्या गोष्टी ब्रिटिश सरकार करत होते ते आता ही तुफान सेना म्हणजे एक पॅरलल गव्हर्नमेंट म्हणजे एक प्रति सरकार करू लागली. मग त्यामध्ये कर गोळा करणे, कायदा आणि सुव्यवस्था टिकवणे, जे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा देणे यासारखी कामं या पॅरलल गव्हर्नमेंट म्हणजे या प्रति सरकारकडून होऊ लागली. People started accepting the verdict passed by the People's Court appointed by the parallel government. मग हे प्रति सरकार किंवा पॅरलल गव्हर्नमेंट स्थापन होण्याच्या आधी ब्रिटिशांचे कायदे चालत होते. ब्रिटिशांच्या कोर्टामध्येच जो न्याय दिला जायचा, जे कायदे केले जायचे ते लोकांना मान्य करावे लागायचे. पण या प्रति सरकारने स्वतःची अशी लोक न्यायालये पीपल्स कोर्ट अपॉइंट केले होते, लोक न्यायालये नेमली होती आणि त्याद्वारे जे वर्डिक्ट दिला जाईल, जो न्यायनिवाडा केला जाईल तो लोक आता स्वीकारत होते. Oppositions to money lenders, prohibition on liquor, spread of literacy, opposition to caste distinctions, many such constructive work was done by this government. Due to it, the parallel government became a source of inspiration for the public. मग ब्रिटिशांची सत्ता त्या लोकांनी संपुष्टात आणली आणि स्वतः कार्य करू लागले. त्यामुळे या सरकारने जी न्यायालये बनवली होती, नेमली होती, म्हणजे जे कोर्ट बनवले होते पीपल कोर्ट, त्यामध्ये जे सावकार होते त्या सावकारशाहीला विरोध करण्यात आला, दारूबंदी करण्यात आली, लिटरसी पसरवण्यात आली म्हणजे साक्षरता वाढवण्यात आली, जातीभेद बंद करण्यात आले, यासारखी सगळी कामे ह्या सरकारने केली. म्हणून ह्या प्रति सरकारला जनता स्वतःचा इन्स्पिरेशन म्हणजे स्वतःची प्रेरणा मानू लागली. ओके, अंडरस्टूड अबाउट दिस पॅरलल गव्हर्नमेंट, प्रति सरकार, अंडरस्टूड? येस, ओके.
इम्पॉर्टन्स ऑफ क्विट इंडिया मुवमेंट. आता ही जी चले जाव चळवळ होती ती का महत्त्वाची होती बघा. The 1942 movement took up the form of a nationwide agitation to fulfill the objectives of gaining independence. Lakhs of Indians made unlimited sacrifices. Many sacrificed their lives. Number of people participating in the struggle was so huge that even all the prisons in the whole of the country were not enough to contain them. बघा, मग ही जी 1942 ची चळवळ होती ती आता पूर्ण देशव्यापी आंदोलनात रूपांतरित झाली होती. कारण प्रत्येक भारतीयाला आपला भारत स्वातंत्र्य व्हावा असं वाटत होतं आणि हे स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी मोठमोठे त्याग केले. काहींनी स्वतःचे जीव घालवले आणि हे आंदोलक एवढे जास्त होते की त्यांना तुरुंगात बंद करून ठेवायला पूर्ण देशातील तुरुंग देखील कमी पडत होते. The patriotic songs composed by Sane Guruji, Rashtrasant Tukdoji Maharaj and others increased the enthusiasm of the agitators. This nationwide movement is called August Kranti. Okay. त्यानंतर साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी राष्ट्रभक्तीपर गीते गायली. मग या गीतांनी काय केलं, जे आंदोलक होते त्यांचा उत्साह वाढवला गेला आणि या पूर्ण आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असं म्हटलं जातं. ओके. देन इंडियन नॅशनल आर्मी म्हणजे आझाद हिंद सेना. नेताजी सुभाषचंद्र बोस टूक फिनॉमिनल एफर्ट्स फॉर गेनिंग इंडिपेंडन्स ऑफ इंडिया. भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी खूप प्रयत्न केला. ऑन द ईस्टर्न बॉर्डर्स ऑफ इंडिया thousands of Indians stood in readiness to fight against the British. All these soldiers belonged to Azad Hind Sena. Netaji Subhash Chandra Bose was their leader. भारताच्या पूर्व सीमेवर ईस्टर्न बॉर्डरवर भारतातील हजारो सैनिक हे ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करण्यासाठी उभे राहिले होते आणि हे सगळे सैनिक आझाद हिंद सेनेचे होते आणि त्यांचे लीडर होते नेताजी सुभाषचंद्र बोस. Subhashchandra Bose was an important leader of National Congress, Indian National Congress. He graced the position of President of Congress twice. As per his opinion, while England was engaged in Second World War, the Indians should take advantage of it and make the movement more intense. If necessary, India should seek the help of enemies of England. But there arose difference of opinion between him and other senior leaders of Congress. As a result, Subhash Chandra Bose resigned from the position of president. To place his views in front of people, he founded a party known as Forward Bloc. बघा, सुभाषचंद्र बोस हे नॅशनल काँग्रेसचे एक महत्त्वपूर्ण लीडर मानले जात होते. म्हणजे राष्ट्रीय सभेचे ते इम्पॉर्टंट लीडर होते. त्यांनी 2 वेळा राष्ट्रीय सभेचं अध्यक्षस्थान सुद्धा भूषवलं होतं. म्हणजे ते राष्ट्रीय सभेचे नॅशनल काँग्रेसचे 2 टाइम्स प्रेसिडेंट सुद्धा राहिले होते. इंग्लंड हे दुसऱ्या महायुद्धात गुंतलेलं आहे याचा फायदा घेऊन आपण भारतीयांनी आपलं आंदोलन जास्त स्ट्रॉंग करावं आणि गरज लागली तर त्यासाठी इंग्रजांचे जे शत्रू देश आहेत त्यांची सुद्धा मदत घ्यावी असं सुभाषचंद्र बोस यांचं मत होतं. पण राष्ट्रीय सभेचे काही ज्येष्ठ नेते होते त्यांना हे मान्य नव्हतं आणि म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि राष्ट्रीय सभेचे म्हणजे नॅशनल काँग्रेस पार्टीचे काही ज्येष्ठ नेते यांच्यात मतभेद झाले आणि आपले विचार जनतेपुढे मांडता यावे यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. Through his speeches, Netaji appealed to the Indians to revolt against the British rule. Due to it, the government imprisoned him. Subhash Chandra Bose went on fast unto death in the prison, due to which the British government interned him in his residence. From there, he escaped in disguise. In April 1941, he reached Germany. There he founded the Free India Center. From the Berlin radio station in Germany, he appealed to the Indian people to join in an armed struggle. During this period,
रासबिहारी बोस इन्व्हायटेड सुभाषचंद्र बोस टू जपान. बघा, मग सुभाषचंद्र बोस हे आपल्या भाषणातून त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष याचसाठी स्थापन केला की त्यांचे जे विचार आहेत ते जनतेपुढे मांडता यावे. मग ते भाषण करू लागले त्या पक्षाच्या अधिवेशनामध्ये किंवा त्यांचे काही मीटिंग्स असायचे त्यावेळी, आणि त्या भाषणातून ते ब्रिटिश सत्तेविरुद्ध आपला उठाव आहे तो जास्त स्ट्रॉंग करा असं आवाहन भारतीयांना करू लागले. त्यामुळे सरकारने त्यांना तुरुंगात टाकलं, तुरुंगात बंदिस्त केलं. मग सुभाषचंद्र बोस यांनी मरेपर्यंत उपोषण सुरू केलं. म्हणून सरकारने त्यांना मुक्त केलं आणि त्यांच्या घरी नजर कैदेत ठेवलं. पण तेथून सुभाषचंद्र बोस हे देशांतर करून निघून गेले, पळून गेले घरातून, आणि 1941 मध्ये ते जर्मनीला पोहोचले. तिथे त्यांनी फ्री इंडिया सेंटर याची स्थापना केली. जर्मनीमध्ये असणारा बर्लिन रेडिओ या सेंटरवरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने आर्म वॉर म्हणजे त्यांनी सशस्त्र लढ्यात, शस्त्रासोबत लढ्यात भाग घ्यावा असं आवाहन केलं. या काळात रासबिहारी बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांना जपानला येण्याचं इन्व्हिटेशन म्हणजे निमंत्रण दिलं होतं. अंडरस्टूड दिस? येस. आझाद हिंद सेनेबद्दल समजलंय सगळ्यांना? क्लिअर एव्हरीथिंग? एनी डाऊट टिल हिअर? ओके. नाव फॉर्मेशन ऑफ द इंडियन नॅशनल आर्मी, आझाद हिंद सेनेची स्थापना. Rashbihari Bose was staying in Japan since 1915. He had organized the Indian patriots living in countries of Southeast Asia and established the organization named Indian Independence League. बघा, रासबिहारी बोस हे 1915 पासूनच जपानमध्ये राहत होते. आग्नेय आशियात असणारे देशप्रेमी भारतीय यांना एकत्रित करून त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग या संघटनेची स्थापना केली होती. इन द अर्ली पार्ट ऑफ 1942 जपान कॉन्क्वर्ड द टेरिटरीज इन द साऊथ ईस्ट एशिया विच वेर कंट्रोल्ड बाय ब्रिटिश. मग 1942च्या सुरुवातीला जपानने काय केलं, आग्नेय आशियात ब्रिटिशांच्या ताब्यातील जे देश होते ते जिंकून घेतले होते. Thousands of Indian soldiers and officers in British Army there fell into the hands of Japan. मग ब्रिटिश सैन्यातील हजारो भारतीय सैनिक अधिकारी आता जपानच्या हातात लागले होते. रासबिहारी बोस with the help of Captain Mohan Singh formed a battalion of these Indian prisoners of war. मग रासबिहारी बोस यांनी काय केलं, कॅप्टन मोहन सिंग यांच्यासोबत जे भारतीय सैनिक युद्धबंदी झाले होते त्यांची एक बटालियन म्हणजे एक पलटण तयार केली. इट वॉज नेम ॲज इंडियन नॅशनल आर्मी, आझाद हिंद सेना, आणि त्या बटालियनला आझाद हिंद सेना असं नाव देण्यात आलं. लेटर नेताजी सुभाषचंद्र बोस लेड द इंडियन नॅशनल आर्मी, आणि नंतर याचं नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलं. In October 1943, Netaji established Azad Hind government in Singapore. Shah Nawaz Khan, Jagannath Bhosle, Dr. Lakshmi Swaminathan, Gurubaksh Singh Dhillon, Prem Kumar Sehgal, etc. were his chief associates. Captain Lakshmi Swaminathan was the commander of Rani of Jhansi regiment. Netaji appealed to the Indian people, you give me blood and I will give you independence. बघा, त्यानंतर 1943 मध्ये नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केलं. त्यामध्ये शहानवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, गुरुबख्श सिंग धिल्लन, प्रेमकुमार सहगल हे सगळे त्यांचे असोसिएट्स होते, सहकारी होते. त्यामध्ये असणाऱ्या कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या झाशीची राणी या महिला पथकाच्या प्रमुख होत्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जनतेला काय आवाहन दिलं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. ओके. देन अचीवमेंट्स ऑफ इंडियन नॅशनल आर्मी.
November 1943, Japan conquered Andaman and Nicobar Islands and handed them over to Azad Hind government. Netaji renamed them as Shahid and Swarajya respectively. बघा, नोव्हेंबर 1943 मध्ये काय झालं, जपानने अंदमान आणि निकोबार ही बेटं जिंकून घेतली आणि ती आझाद हिंद सेनेला सोपवली. नेताजींनी त्या बेटांना शहीद आणि स्वराज्य अशी नावे दिली. In 1944, Indian National Army captured the Arakan province in Myanmar. Posts on the eastern border of Assam were captured. In the same period, the campaign of Imphal remained incomplete because Japan stopped helping the Indian National Army. त्यानंतर 1944 मध्ये आझाद हिंद सेनेने म्यानमारमधला आराकानचा प्रदेश मिळवला, जिंकला. आसामच्या पूर्व सीमेवरचे जे पोस्ट होते, जी ठाणी होती ती जिंकून घेतली आणि नंतर इम्फाळची मोहीम अर्धवट राहिली कारण जपानने आझाद हिंद सेनेला मदत करण्याचं थांबवलं. But in adverse circumstances, soldiers of Indian National Army were dedicatedly fighting. But in the same period, Japan accepted defeat. On 18th August 1945, Subhash Chandra Bose died in a plane accident. On this background, the soldiers of Indian National Army had to lay down their arms. Thus ended the thrilling phase of Indian National Army. बघा, त्यानंतर काय झालं, आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत देखील बंद झाली आणि या परिस्थितीत देखील आझाद हिंद सेनेचे जे सैनिक होते ते नेटाने लढत होते. पण याच काळात काय झालं, जपान ॲक्सेप्टेड द डिफीट, त्यांनी जी शरणागती होती ती स्वीकारली आणि 18 ऑगस्ट 1945 या दिवशी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं आणि त्याच्यामुळे आझाद हिंद सेनेने शस्त्रे खाली ठेवली. अशा रीतीने आझाद हिंद सेनेचा जो रोमहर्षक पर्व होता तो पर्व आता संपुष्टात आला होता. तो थ्रिलिंग फेज आता संपला होता. Later the British government charged the officers of Indian National Army with treason. Pandit Jawaharlal Nehru, Bhulabhai Desai, Tej Bahadur Sapre, these expert lawyers defended them, but the military tribunal held the officers guilty and they were sentenced to life imprisonment. Therefore, there was severe unrest against the British government in the minds of Indian people. Finally, the British government had to suspend the punishments given by the military tribunal. बघा, नंतर काय झालं, आझाद हिंद सेनेचे जे अधिकारी होते, जे लढत होते, ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप लावला. पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई, तेज बहादूर सप्रू यासारख्या अत्यंत एक्सपर्ट अशा लॉयर्सने, कायदेपंडितांनी बचावाचं काम सुद्धा केलं. पण जी लष्करी न्यायालय होती त्यांनी या अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं आणि लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे जन्मठेपेची शिक्षा देखील दिली. पण भारतीय जनतेच्या मनात या निर्णयाविरुद्ध खूप असंतोष निर्माण झाला. म्हणून हे जे लष्करी न्यायालय होते, द मिलिटरी ट्रिब्युनल होते, त्यांना या पनिशमेंट कॅन्सल कराव्या लागल्या, रद्द कराव्या लागल्या. ओके, गॉट टिल हिअर? एव्हरीवन गॉट टिल हिअर? ओके. देन रिवोल्ट्स ऑफ इंडियन नेव्ही अँड एअरफोर्स. आता भारतीय नौदल आणि विमान दल यांनी कशा प्रकारे उठाव केले पहा. The Navy and Air Force soldiers, with the inspiration from Indian National Army, caused discontent against the British government. It burst out on the British warship Talwar in Mumbai on 18 February 1946. The soldiers unfurled the tricolor flag on the British warship. They raised slogans against the British government. बघा, आझाद हिंद सेनेच्या लढ्यामुळे सगळ्यांना प्रेरणा मिळाली होती. त्यामुळे भारताचे जे नौसैनिक होते किंवा वायुसैनिक होते त्यांच्या मनात सुद्धा या ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. त्याचा उद्रेक कधी झाला? 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथे तलवार ही एक ब्रिटिश वार नौका होती. ओके, युद्ध नौका होती. तिथे सैनिकांनी काय केलं? तिरंगी ध्वज फडकवला आणि
ब्रिटिश सत्तेविरुद्ध गोळीबार देखील केला. एक वॉरशिप होती, युद्धनौका होती, तिच्यावर 18 फेब्रुवारी 1946 ला जे सोल्जर्स होते, सैनिक होते, नौसैनिक होते, त्यांनी तिरंगा फडकवला आणि ब्रिटिश सरकार विरुद्ध स्लोगन्स, दे रेज द स्लोगन्स अगेन्स्ट द ब्रिटिश गव्हर्नमेंट. मग ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय केलं पहा. द ब्रिटिश गव्हर्नमेंट सेंट आर्मी टू ओपन फायर ऑन द नेव्हल सोल्जर्स. The rebels also made counter-attack with firing. The workers and common people extended their support to the naval soldiers. Finally, with the mediation of Sardar Vallabhbhai Patel, the naval soldiers laid down their arms. बघा, मग ब्रिटिश सरकारने या घटनेविरुद्ध काय केलं, लष्कर पाठवलं आणि या नौसैनिकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. मग त्या गोळीबाराला त्या उठावकऱ्यांनी परत गोळीबारानेच उत्तर दिलं. मुंबईतील कामगार, सामान्य लोक यांनी नौसैनिकांना पाठिंबा दिला आणि शेवटी सरदार वल्लभभाई पटेल यांनी मध्यस्थी केली आणि नौसैनिकांनी स्वतःची हत्यारे खाली ठेवली. To support the uprising of naval soldiers, the Air Force officers from Delhi, Lahore, Karachi, Ambala, Meerut, etc. went on strike. मग मुंबईत झालेला जो नौसैनिकांचा उठाव होता त्याला पाठिंबा म्हणून दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ या ठिकाणचे जे एअरफोर्स ऑफिसर्स होते, हवाई दलातील अधिकारी होते, त्यांनी स्ट्राईक, दे वेंट ऑन स्ट्राईक, त्यांनी संप पुकारला. These revolts were a clear indication that the sentiments of discontent against the rulers had reached a climax. मग हे जे उठाव झाले हे असे निर्देशक होते की राज्यकर्त्यांविरोधी म्हणजे ब्रिटिश सरकारविरोधी असंतोषाची भावना आता शिगेला पोहोचली आहे. In this way, the period between 1942 to 1946 shook the foundation of British power in India. मग या प्रकारे काय झालं, 1942 ते 1946 या काळात भारतात ब्रिटिश सत्तेला पूर्णपणे हलवून ठेवण्यात आलं. Through the Quit India movement, the severe discontent of Indian people against the British was expressed. या छोडो भारत चळवळीमुळे, आंदोलनामुळे भारतीय जनतेचा प्रखर विरोध हा ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिसून आला. आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स वॉज द बॅकबोन ऑफ ब्रिटिश पॉवर. भारतामध्ये ब्रिटिश सत्ताचे आधारस्तंभ काय होते, लष्कर, नौदल आणि विमानदल, ज्यामध्ये भारतीय लोकच कामं करत होती पण ती ब्रिटिशांच्या सोबत होती. पण आता ड्यू टू दिस इन्सिडेंट दे वर ऑल्सो नाव अपोजिंग द ब्रिटिश, कारण आता ते सुद्धा ब्रिटिशांविरोधी बनू लागले होते. ड्यू टू दिस इन्सिडेंट द ब्रिटिश रूलर रिअलाइज दॅट दे विल नॉट बी एबल टू एम्पावर इंडिया फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. आणि या सगळ्या घटनांमुळे भारतावर आता आपण आपली सत्ता जास्त काळ टिकवू शकत नाही अशी जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. ओके, this was all about the whole lesson. Have you understood it clearly? Yes, we have completed the lesson. Any point is to be repeated? You want any repetition? Okay, so shall we move to the question and answer? Yes, okay. For the question number 1, you can write it in a chat box. Question number 1 चा आन्सर chat box मध्ये लिहा. Dash dash was the first सत्याग्रही of individual सत्याग्रह. वैयक्तिक सत्याग्रहाचे टिंबटिंब हे पहिले सत्याग्रही होते. विनोबा भावे. Yes. The nationwide movement of 1942 is also called dash dash. 1942 च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला टिंबटिंब असे म्हटले जाते. ऑगस्ट क्रांती. Yes. In November 1943, Japan conquered dash dash island and handed them over to the Azad Hind government. नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने टिंबटिंब बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. अंदमान and निकोबार. Yes. Okay, good.
Okay, now the question number 2 is explain the following statement with reason. You have to give a reason. कारणे द्यायची आहेत. Okay. In November 1939, provincial ministers of Indian National Congress gave their resignation. नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. The reason behind this is, yes, Soham. Yes, miss. The Second World War began in Europe in 1939. The Viceroy Lord Lithgow declared that India has joined the war on the side of the British. England claimed that it is fighting to save democracy in Europe. The Indian National Congress demanded that if the fighting to save democracy in Europe, the Indian National Congress demanded. Sorry, this line is repeated. Uh, the Indian National Congress demanded that if the claim was true, then England should immediately grant freedom to India. England refused to fulfill this demand, and therefore the provincial minister of Indian National Congress resigned in November 39. Yes, in Marathi, Ayush. येस. 1 सप्टेंबर 1939 साली सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धात भारत इंग्लंडच्या बाजूने सहभागी होत असल्याची घोषणा व्हाईसरॉय लॉर्ड लिथगो यांनी केली. आपण युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला. हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय सभेने सरकारकडे केली. ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक महामंडळांनी राजीनामे दिले. Yes. Your next question is, the Indian National Army had to lay down their arms. आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली. Yes, Nidhi. Yes, ma'am. I'm audible. Yes. The Indian National Army fought against the British in an adverse circumstance under the leadership of circumstances under the leadership of Subhash Chandra Bose. The Imphal campaign of the Indian National Army remained incomplete as the Japanese stopped helping the Indian National Army. In the same period, Japan accepted defeat in the Second World War. On 18 August 1945, Subhash Chandra Bose died in a plane crash. Under this circumstance, the soldiers of the Indian National Army had to lay down their arms. Yes. Ayush, in Marathi. सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना प्रतिकूल परिस्थितीही इंग्रजांशी लढत होती, परंतु आझाद हिंद सेनेला मिळणारी जपानची लष्करी मदत बंद झाल्याने इम्फालची मोहीम अर्धवट सोडावी लागली. याच काळात जपानने शरणागती पत्करल्यामुळे आझाद हिंद सेनेचा आधारच संपला होता. 18 ऑगस्ट 1945 रोजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात निधन झाल्याने आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली. Yes. The third one. The parallel government became a source of inspiration to the people. प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. Yes. Yes, Mansi. During the Quit India movement, parallel governments were established in many parts of India. It retained great service by doing work like opposition to money lender, prohibition of liquor, spread of literacy, opposition to caste distinction, etc. Due to this, the parallel government became a source of inspiration for the public. Okay. Your third question is, complete the following table. याचे आन्सर्स तुम्हाला चॅट बॉक्समध्ये लिहायचे आहेत. ऑर्गनायझेशन दिलेलं आहे, म्हणजे संघटना दिलेली आहे, त्याचा फाउंडर म्हणजे संस्थापक तुम्हाला सांगायचा आहे. फॉरवर्ड ब्लॉक. हु वॉज द फाउंडर ऑफ फॉरवर्ड ब्लॉक?
सुभाष चंद्र बोस. Yes. इंडियन इंडिपेंडन्स लीग. इंडियन इंडिपेंडेंस लीग. राज बिहारी बोस. Yes. तूफान सेना. तूफान सेना. येस. बापू लाड. बट त्यांना दिलेली जी पदवी आहे ती पण तुम्ही लिहायची आहे. क्रांती अग्रणी बापू लाड. ओके. क्रांती अग्रणी GD उर्फ बापू लाड. ओके. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ब्रीफ. How do you find the contribution of शिरीष कुमार to be inspirational? शिरीष कुमाराचे कार्य तुम्हाला कसं प्रेरणादायी आहे असं वाटतं? Yes. How do we find that work done by शिरीष कुमार is inspirational? काय केलं त्याने? बघा. Yes, who will? Okay, Rudra. Yes, Miss. In school student also participated in the contributed in the freedom movement, and at Nandurbar, where many students were there, and Shirish Kumar was also studying in one school. In that school, uh, they carried the procession holding the tricolor flag, and the slogan Vande Mataram was given. So the police became furious and opened fire on small children as well. So in this firing he died. So I think that he is an inspiration, that even though he was small, but he contributed himself in the he gained battle during the freedom movement. Very good. Very nice. Next is, why did the British Prime Minister send Sir Stafford Cripps to India? इंग्लंडचे प्रधानमंत्री यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवलं होतं? येस निधी. Yes, ma'am. During the Second World War, England sided with America against Japan. As England, ma'am, I am audible. Yes, yes. And England was ruling India, there was possibility of Japan attacking India. The Japanese force came closer to the eastern border of India. It was necessary to have cooperation of India to resist Japanese invasion. Therefore, the British Prime Minister Winston Churchill sent Sir Stafford Cripps to India in March 1942. ओके. आयुष तू सांगणार का मराठीत? यस मॅम. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपान विरुद्ध लढणाऱ्या अमेरिकेच्या बाजूने भाग घेतला. भारतावर इंग्लंडचे राज्य असल्याने जपान भारतावर आक्रमण करण्याची शक्यता होती. जपानी फौजा भारताच्या पूर्ण सीमेनजीक येऊन धडकल्या. जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले. म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना एक योजना घेऊन भारतात पाठवले. येस.
And your last question is what kind of reaction was seen during the spread of news of arrest of main leaders of the Indian National Congress? राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याची बातमी देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली? What was the reaction for this? Yes, Nancy. Quit India resolution moved by Pandit Jawaharlal Nehru was passed on 8 August with an overwhelming majority. On the same night, the leaders of the Indian National Congress were arrested. The news of this arrest aroused strong resentment. The angry people took out procession, tried to make tried to take control of government offices and attacked jails, police stations and railway stations. School children took out procession and shouted slogan Vande Mataram. Even though the police resorted to lathi charge and firing, the people were not afraid. The young and old showed determination and courage. Yes, good. Ayush in Marathi. 8 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय सभेने छोडो भारतचा ठराव संमत केल्यावर त्याच रात्री राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाली. हे वृत्त देशभर पसरल्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. संतप्त जनतेने ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या. पोलिसांनी जनतेवर लाठीहल्ला, गोळीबार करून जनता घाबरली नाही. आंदोलकांनी तुरुंग, पोलीस ठाणे, रेल्वे स्थानके यांच्यावर हल्ले केले. हे सरकारी कचेच्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. शाळकरी विद्यार्थ्यांनीही मिरवणुका काढून वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. Okay, so this was all about today. Have you understood each and everything related to the question answers also? Yes? Can you write all of them as your homework now? If you have written some in the previous one, you should not write them. Huh? Don't repeat that. But if you have not written, as we have completed now, so you can write it down. Okay. Okay. If no doubts are there, you can leave the class. Bye bye. Bye bye. Thank you so much. Welcome. Bye. Bye, Bye. miss. Thank you. Welcome.